या सगळ्याविषयी बोलण्याकरता ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, 20 वर्ष खटला चालला, सुनावणी झाली, पण पवनराजे निंबाळकर यांची हत्या कुणी केली, का केली, कोण आहे सूत्रधार, याची उत्तरं मात्र अनुत्तरितच राहिली, कारण आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता। हे बघा, एखादा गुन्हा घडला आणि तुमच्या समोर आरोपी आहे, तुम्हाला घटना सगळी माहीत आहे, मात्र ती घटना न्यायालयीन प्रक्रियेत जर सिद्ध करता आली नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही। या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान घटनेतले पुरावे कसे समोर आणलेले आहेत, प्रथमदर्शनी असणारे जे पुरावे असतील, साक्षीदार असतील, ते कसे तपासले गेलेले आहेत, किंवा या संपूर्ण घटनेची काय म्हणता येईल त्याला माफीच्या साक्षीदाराच्या भूमिका काय राहिलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा परिणाम एकत्रित होत असतो आणि तो त्याची गोळाबेरीज म्हणून निकाल लागतो। त्यामुळे आधी पूर्ण निकालपत्र जे आहे ते संपूर्ण अभ्यासल्याशिवाय आणि नेमकी कुठे कमतरता आहे हे बघितल्याशिवाय आपल्याला त्यात सांगता येणार नाही। अगदी, पण माफीच्या साक्षीदारांना वारंवार जबाब बदलला, त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता असं एक निरीक्षण समोर येत आहे। असू शकतं, तर माफीच्या साक्षीदाराने जर वारंवार भूमिका बदललेल्या असतील तर असा माफीचा साक्षीदार त्याच्यावर फिर्यादी पक्षाने आपली भिस्त का ठेवली, फिर्यादी पक्षाने त्याच्यासाठीची लगेच वेगळी तजवीज आणि वेगळी व्यवस्था का केली नाही, त्या संबंधाने अधिकचे सबळ पुरावे समोर का आणले नाही, हा एक प्रश्न निर्माण होतो। आधीच आपल्याकडे न्याय व्यवस्थेमध्ये इतकी दिरंगाई होते की एक एक खटला 15-15, 20-20 वर्ष चालतो। म्हणजे ओमराजे निंबाळकरांचे आणि आमचं आता जे काही राजकीय संबंध तणावाचे आहेत किंवा त्यांनी जो काही निर्णय घेतला त्याबद्दल आमच्या मनात राग असणं वगैरे सगळं स्वाभाविक आहे, पण याचा अर्थ नाही की ओमराजेंची आई जी न्यायाच्या प्रतीक्षेत मावली असेल गेल्या 15-20 वर्षांपासून, तर त्या बिचारीला न्याय मिळू नये असं आम्हाला अजिबात वाटणार नाही। तो न्याय मिळायला हवा, पण तो न्याय मिळत नाही तर ही शोकांतिका आहे। आणि असा न्याय मिळावा यासाठी जर राजकीय भूमिका बदलल्या जात असतील किंवा अमुक एक राजकीय भूमिका बदलल्यावर मला न्याय मिळू शकतो असं जर कोणाला वाटत असेल तर तोही एक अपरिपक्वताच म्हटली पाहिजे। अगदी सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।